हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया सुंदर सम, एक ब्युटिफुल सम आहे. ऑलरेडी आपल्याला फिगर दिला आहे आणि आता आपण बघूया काय दिलं इन्फॉर्मेशन. इकडे दिले इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक अँगल 90 डिग्री दिलाय, म्हणजे आपल्याला माहित आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. पुढे दिलंय सेगमेंट बीएल अँड सेगमेंट सीएम आर द मीडियन्स ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे या ट्रायंगल मध्ये सेगमेंट बीएल आणि सेगमेंट सीएम हे मीडियन्स आहेत. आता मीडियन्स म्हटलं तर माहित आहे ना, मीडियन्स म्हणजे काय? मीडियन म्हणजे एक सेगमेंट आहे जे वर्टेक्सला जॉईन करते मिड पॉइंट ऑफ द ऑपोजिट साइडला. म्हणजे बघा, बी एल मीडियन आहे, बी वर्टेक्स आहे, बीच्या ऑपोजिट साइड कोणतं आहे? एसी आहे. एसीचं मिड पॉइंट एल आहे आणि त्याला जॉईन केलं म्हणजे बीएल मीडियन आहे. बीएल मीडियन आहे म्हटलं तर आपल्याला हे समजतंय की एल एसीचं मिड पॉइंट आहे. आणि इकडे बघा आयडेंटिकल मार्क्स मी मेन्शन केले, समजतंय. त्याचप्रमाणे इकडे दिले की सीएम पण मीडियन आहे. आता सी वर्टेक्स आहे आणि त्याने जॉईन कशाला केलंय? एम ला केलंय. म्हणजे एम जे आहे ते एबीचं मिड पॉइंट आहे, म्हणजे एएम आणि बीएम इक्वल आहे. आणि इकडे आपण आयडेंटिकल मार्क्सनी मेन्शन केलंय. हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि आपल्याला सांगितलंय काय सिद्ध करायचं. बघा आता बघा काय दिलंय बघा, ते 4 टाइम्स बीएन स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर इज इक्वल टू 5 टाइम्स बीसी स्क्वेअर, हे आपल्याला दाखवायचंय. आता नेहमी मी सांगितलंय की जेव्हा हे टू प्रूफ समजतात जिकडे आपल्याला सिद्ध करावं लागतं, मी नेहमी सांगितलं पहिल्यांदा सिद्ध काय करायचं ते बघून घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा तिकडे द्यायचं टू प्रूफ कडे. ओके, टू प्रूफ कडे जाऊन ते जी मी पॉलिसी सांगितली ना अगोदर, आठवत आहे? अभ्यास केलाय डिवाइड अँड रूल. तसंच पॉलिसी मी सांगतोय, डिवाइड अँड प्रूफ. म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा जे सिद्ध करायचंय ना त्याला डिवाइड करूया छोट्या छोट्या भागात. पूर्ण जे टू प्रूफ आहे त्याच्यातून फक्त लेफ्ट हँड साईडला बघा. ओके, तर डिवाइड केलं छोटंच भाग. आता या लेफ्ट हँड साइड मध्ये तुम्ही सांगतात आपल्याला 4 पाहिजे, ते बाजूला ठेवा, ते नंतर बघूया ते कोणचं. पण काय पाहिजे? बीएन स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर. तर याच्यातून फक्त बीएन स्क्वेअर वर लक्ष द्या. म्हणजे आपण काय केलं? डिवाइड करतोय छोट्या छोट्या भागामधून आणि नंतर प्रूफ करूया. म्हणजे पहिल्यांदा आपलं लक्ष जाणार आहे बीएल स्क्वेअर कडे. आपल्याला फक्त बीएल स्क्वेअर पाहिजे. ओके, आता आपल्याला बीएल स्क्वेअर आणायचंय. म्हणजे फिगर मध्ये बघा बीएल कुठे दिसतंय? तुम्ही सांगणार की बीएल दिसतंय, तर मला सांगा बीएल स्क्वेअर आणायचं म्हणजे बीएल बघा कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलचं साईड आहे का? तुम्ही सांगणार हो आहे ना, ट्रायंगल एबीएलचं. म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण बीएल स्क्वेअर आणू शकतो. सांगणार हो आणू शकतो. कसं? पायथागोरस थिअरम अप्लाय केले. म्हणजे आपल्याला समजलं की बीएल स्क्वेअर आणण्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत बाय पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल बीएल. म्हणजे लिहूया इन ट्रायंगल बीएल अँगल बीएल इज इक्वल टू 90 डिग्री. आता पायथागोरस थिअरम साठी आपण नेक्स्ट काय लिहितो? येणार बीएल स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. आणि ते आपण युज केलं, हे झालं. रिझल्ट काय लिहिणार आहे तिकडे आपण? पायथागोरस थिअरम आणि झालं आपला रिझल्ट नंबर 1. म्हणजे आपल्याला जे स्टार्ट पाहिजे होतं बीएल स्क्वेअर ते मिळालं. ओके, आता तुम्ही सांगा नेक्स्ट काय? सीएम स्क्वेअर. तसंच बघा, आता सीएम स्क्वेअर आणण्यासाठी सीएम दुसऱ्या कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलचं साईड आहे का? तुम्ही सांगणार हो आहे ना, हे आहे ना ट्रायंगल. येस, तर या ट्रायंगल मध्ये आपण अप्लाय करूया पायथागोरस थिअरम. म्हणजे काय लिहिणार? इन ट्रायंगल सीएम अँगल सीएम इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आता सीएम स्क्वेअर कसं येणार आहे? पायथागोरस थिअरम अप्लाय केलेलं. म्हणजे आपण काय लिहिणार? सीएम स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस एएम स्क्वेअर. आणि हे झालं आपला रिझल्ट नंबर 2. रिझन आहे पायथागोरस थिअरम. आता तुम्ही बोलणार आपल्याला बीएन स्क्वेअर पाहिजे होतं, ते ऑलरेडी आलंय. कुठे? रिझल्ट नंबर 1 मध्ये. आणि आपल्याला सीएम स्क्वेअर पाहिजे होतं, ते आलंय रिझल्ट नंबर 2 मध्ये. पण आपल्याला काय पाहिजे? 2 मध्ये त्या दोघांनाही ऍड करायचंय. ऍड करायचं म्हणजे तुम्ही सांगणार या दोन्ही स्टेटमेंटला ऍड करावं लागेल. म्हणजे आपण लिहिणार ऍडिंग 1 and 2. आता 2 स्टेटमेंट जेव्हा तुम्ही ऍड करतात म्हणजे काय करायचं? लेफ्ट हँड साईडला ऍड करायचं आणि राईट हँड साईडला ऍड करायचं. म्हणजे आता लेफ्ट हँड साईड ऍड करा. बीएन स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर ऍड केलं इक्वल टू, आता राईट हँड साईड ऍड करा. म्हणजे एबी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ऍड केलं प्लस राईट हँड साईड जे आहे दुसऱ्या स्टेटमेंटचं ते आहे एसी स्क्वेअर प्लस एएम स्क्वेअर. पण आता का ऍड करतोय ते समजलं ना, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण हे लिहिलं. तर हे लिहिल्यानंतर तुम्ही सांगणार आता लेफ्ट हँड साईड तर आपल्याला बहुतेक बीएल स्क्वेअर प्लस एएम स्क्वेअर आलाय. 4 आणायचं ते आणूया. राईट हँड साईडला बघा ना, बीसी स्क्वेअर पाहिजे. 5 नंतर करूया बीसी स्क्वेअर. तुम्ही सांगा बीसी स्क्वेअर
बीसी स्क्वेअर पाहिजे तर बीसी कोणत्या राईट अँगल ट्रायंगलचं साईड आहे का? तुम्ही जाणार आहे ना. कोणतं राईट अँगल ट्रायंगल एबीसीचं साईड आहे ना, म्हणजे तिकडून आपल्याला बीसी स्क्वेअर मिळू शकतं का? तुम्ही जाणार हो मिळू शकतं. पायथागोरस थिअरम अप्लाय केल्याने एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर. तुम्ही हे स्टेटमेंट बघताय तर आता मी जे सांगितलं एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर तुम्हाला दिसतंय का? तुम्ही जाणार हो दिसते ना, एबी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर. ओके, त्यांना एकत्र आणूया. चला नेक्स्ट स्टेप मध्ये त्यांना दोघांना एकत्र आणूया. ओके, एकत्र आणल्यानंतर आपण या एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअरला आता बीसी स्क्वेअर लिहिणार आहोत. कसं? पायथागोरस थिअरम अप्लाय केलं. कोणत्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल बीएसी मध्ये. म्हणजे हे स्टेप आता डायरेक्ट कंटिन्यू करू शकतो का नाही याला मार्क करूया. स्टेटमेंट नंबर 3. आणि आता कन्सिडर करूया ट्रायंगल बीएसी. आता इकडे अप्लाय करूया पायथागोरस थिअरम. म्हणजे आपण लिहिणार इन ट्रायंगल बीएसी अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आता पायथागोरस थिअरम अप्लाय केल्याने आपल्याला काय मिळणार आहे? बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. समजलं का केलं ते इम्पॉर्टंट आहे. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 4. आणि रिझन आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम. हे का केलं? कारण हे जे रिझल्ट आलं आहे हे आपण रिझल्ट नंबर 3 मध्ये युज करूया. म्हणजे एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअरच्या जागी आपण लिहू शकतो बीसी स्क्वेअर. तर लिहूया बीसी स्क्वेअर तिकडे. म्हणजे आपल्याला रिझल्ट नंबर 3 आता आपण परत लिहिणार तर काय येणार आहे? बीएल स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर सेम असणार आहे. राईट हँड साईडला एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअरच्या जागी आपण लिहिणार आहोत बीसी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. व्हेरी गुड. झालं. कुठून आलं हे? फ्रॉम 3 and 4. म्हणजे इकडे रिझनला लिहायचं फ्रॉम 3 and 4. आता मला सांगा सोपं आहे. म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला राईट हँड साईडला 5 बीसी स्क्वेअर पाहिजे. एक तर बीसी स्क्वेअर आहे ना. ओके चला. आता तुम्ही सांगणार आपल्याला एएल स्क्वेअर आणि एएम स्क्वेअर नकोय. बरोबर. राईट हँड साईडला आपल्याला ते पाहिजे का? नाही. आपल्याला फक्त बीसी स्क्वेअर पाहिजे. म्हणजे एएल स्क्वेअर नकोय, एएम स्क्वेअर नकोय. म्हणजे नकोय म्हणजे काय? खोडून टाकायचं, काढून टाकायचं, कॅन्सल करायचं नाही ना. त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं आणि सबस्टिट्यूट करायचं. आता एएलचं व्हॅल्यू म्हटलं तर तुम्ही सांगणार एएल एलसी ला इक्वल आहे. म्हणजे एएलच्या जागी आपण एलसी लिहूया. म्हणजे तिकडे येणार आहे एलसी स्क्वेअर. चालेल का? पण एलसी स्क्वेअर आलं तर एलसी स्क्वेअर आपल्याला पाहिजे का? नको. म्हणजे लिहायचं काय? व्हॅल्यू काय? एएल जे आहे आपल्याला माहित आहे एल मिड पॉइंट आहे एसीचं. म्हणजे एएल ला आपण एसीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? तुम्ही जाणार हो एल इज हाफ ऑफ एसी आहे ना. कारण एल मिड पॉइंट आहे म्हणजे एल जे ते एसीचा अर्थ आहे ना. ओके. तर तुम्ही विचारणार की आता एसी कशाला लिहिताय? एसी पाहिजे का आपल्याला? अरे पण मला सांगा एलच्या जागी आपण एसी लिहिलं आणि तिकडे स्क्वेअर आहे म्हणजे एसी स्क्वेअर येणार. आणि एसी स्क्वेअर आलं म्हणजे आपल्याला बीसी स्क्वेअर मिळू शकतं. आणि आपल्याला बीसी स्क्वेअरच पाहिजे. आता समजते काय करतोय आणि का करतोय ते समजून घ्या. म्हणजे आता एएलच्या जागी आपण लिहिणार आहोत काय? हाफ ऑफ एसी. ओके. सेम एएमच्या जागी काय लिहूया? एम लिहिणार का? नाही. एएम ला लिहूया हाफ ऑफ ए बी म्हणजे ए बी स्क्वेअर. याने आपल्याला बीसी स्क्वेअर. आता तुम्हाला समजलंय आपण काय करणार आहोत. व्हेरी गुड. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये एएलच्या जागी लिहूया हाफ ऑफ एसी. तर होल स्क्वेअर आहे ते लक्षात ठेवा. तिकडे स्क्वेअर लिहा. प्लस एएमच्या जागी आपण लिहिणार आहोत हाफ ऑफ ए बी द होल स्क्वेअर. कारण त्याचं स्क्वेअर आहे. हे का लिहिलं? कारण आपल्याला माहिती आहे एल आणि एम ते मिड पॉइंट आहे एसी आणि एबीचं. ते रिझन मध्ये लिहायचं. आता चला सॉल्व्ह करूया. लेफ्ट हँड साईड तसंच येणार आहे. राईट हँड साईडला बीसी स्क्वेअर तसंच येणार आहे. याला ओपन करा म्हणजे काय आलं? स्क्वेअर केलं तर एसी न्यूमरेटर आहे एसी त्याचा स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर आहे 2 चं स्क्वेअर म्हणजे येणार आहे 4. ओके. सेम इकडे काय येणार आहे? एबीचं स्क्वेअर एबी स्क्वेअर आणि 2 चं स्क्वेअर 4. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय? आता हे 4 नकोय. तुम्ही सांगतात आपल्याला 4 नको. 4 काढायचं ना डिनॉमिनेटर मध्ये. सिम्प्लिफाय करायचं. 4 काढायचं डिनॉमिनेटर मधून म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा डिनॉमिनेटरचं एलसीएम घ्या. सगळीकडे काय 4 आणि 1 आहे म्हणजे एलसीएम काय 4. आता 4 काढायचंय इक्वेशन मधून डिनॉमिनेटर मधून म्हणजे काय करायचं? म्हणजे आपल्याला माहित आहे ते जे एलसीएम आलंय ते थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं इक्वेशनला. म्हणजे लिहायचं तिकडे मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 4. थ्रू आउट म्हटलं तर प्रत्येक टर्म बरोबर 4 मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजे इकडे 4 मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येणार? 4 टाइम्स बीएल स्क्वेअर. इकडे 4 मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येणार? 4 टाइम्स सीएन स्क्वेअर. ओके. इकडे राईट हँड साईडला बीसी स्क्वेअर बरोबर करणार म्हणजे काय येणार? 4 टाइम्स बीसी स्क्वेअर. इकडे करणार म्हणजे काय? 4 आणि 4 कॅन्सल म्हणजे काय येणार? एसी स्क्वेअर. इकडे 4 मल्टिप्लाय केल्याने काय येणार आहे? 4 आणि 4 कॅन्सल म्हणजे काय येणार? एबी स्क्वेअर. व्हेरी गुड. ओके. आता हे केलं म्हणजे डिनॉमिनेटर केलं.
आता बघा, तुम्ही जेव्हा बघतायत आता लेफ्ट हँड साईड तर जसं आहे तसंच राहणार आहे का? पण तुम्हाला 4 टाइम्स ब्रॅकेटमध्ये bn स्क्वेअर प्लस cn स्क्वेअर पाहिजे ना. बघा ना, या दोघांमध्ये 4 कॉमन आहे ना. 4 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार? bn स्क्वेअर प्लस cn स्क्वेअर. म्हणजे जसं आपल्याला लेफ्ट हँड साईड पाहिजे होतं ते आलं ना. व्हेरी गुड. जसं तसं आलं आहे लेफ्ट हँड साईड. तर राईट हँड साईडला बघू. तुम्ही सांगणार 4 टाइम बीसी स्क्वेअर आपण तसंच लिहूया. पण एसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअरच्या जागी काय लिहू शकतो? बीसी स्क्वेअर. म्हणजे याला आपण लिहिणार बीसी स्क्वेअर. म्हणजे कुठून आलं हे? फ्रॉम 4. म्हणजे तिकडे रिझन लिहायचं फ्रॉम 4. व्हेरी गुड. चला, आता लेफ्ट हँड साइड तसंच आहे. राईट हँड साइडला काय आहे बघा? 4bc स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर म्हणजे काय? 5 टाइम्स बीसी स्क्वेअर. म्हणजे आलं आपलं राईट हँड साइड आणि पूर्ण जे आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते आलंय. आता मला सांगा, प्रूफ सोपं होतं की नाही? स्वतःहून तुम्हाला समजलं ना प्रत्येक स्टेप आपण का करतोय, का लिहितोय आणि ते कसं लिहायचंय ते समजलं, ते महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःला समजलं म्हणजे स्वतः परत लिहा, प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय प्रॅक्टिस सेट 1.3 साठी इकडे क्लिक करा, 1.4 साठी इकडे क्लिक करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.